तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती ठरते कोकण। सध्या समुद्रकिनारे, गडकिल्ले, मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर गर्दी झाली आहे। अरबी समुद्रातील मालवण चिवला समुद्र किनाऱ्यासमोरील शिंपला बेटावर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि केवळ जय महाराष्ट्र चॅनलवर पहिल्यांदाच शिंपला बेटावरील ही दृश्य बघायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक सिंधुदुर्गमध्ये किनाऱ्यावर आलेले आहेत। मात्र हे पर्यटक सध्या मालवणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना दिसतात। ताजे मासे, चिकन आणि काही जण शाकाहारी जेवणाचाही आस्वाद घेत आहेत। खरं तर कोकण आणि मासे हे अतूट नातं आहे। अनेक जण कोकणामध्ये फक्त मासे खाण्यासाठी जातात आणि अशाच मासे, सोलकढी, तांदळाची भाकरी या सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेताना आपण बघतोय नागरिकांना। सिंधुदुर्गमधील सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट पर्यटकांच्या पसंतीमुळे फुल झालेली दिसतात आणि मालवणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना पर्यटकांची आणि हॉटेल व्यावसायिकांशी आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी संवाद साधलेला आहे। पाहूयात। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सर्व किनारे आहेत ते पर्यटकांनी फुललेले आहेत। मी चिवला बीच या ठिकाणी आहे आणि पर्यटकांच्या आवडतं जेवण म्हणजे तेच म्हणजे इथले फिश आणि ते फिश खाण्यासाठी इथे काही पर्यटक आहेत ते आलेले आहेत आणि मी एका चिवला बीचला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये आहे। मला मॅडम सांगा की सध्या एक सरत्या वर्ष आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत आहे, तुमच्याकडे पर्यटकांचा ओघ कसा आहे आणि कोणतं जेवणाची मागणी करतायत? पर्यटकांच्या ओघाबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि आम्ही गेली 6 वर्षे या क्षेत्रात आहोत आणि जेवढा आम्ही प्रत्येक वर्षी बघत चाललोय तर हा ओघ वाढत चाललेला आहे। तसंच आपलं वॉटर स्पोर्टच्या दृष्टीने पण बघायला गेलं तर सगळ्या सुविधा मिळत असल्याने कस्टमरांचा जो ओघ आहे तो बऱ्यापैकी वाढतोय। तसंच आपल्या ट्रॅडिशनल फूडला पण खूप इम्पॉर्टन्स दिला जातोय। निश्चितच पर्यटकांना जी जेवणाची आवड असते ती प्रत्येक ह्या थालीमध्ये सजलेली दिसते। विशेष म्हणजे आपल्या समोर काही पर्यटक आहेत। मला सांगा, तुम्ही आज सुरमई घेताय, कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि आता मी नॉनव्हेज आहे, माझी बायको व्हेज आहे। इथे दोन्ही प्रकारचं फूड अवेलेबल आहे, तर मी सुरमई खातोय, बायको व्हेज खाते आहे। आणि विशेष म्हणजे सोलकढी सुद्धा आहे? हो, सोलकढी म्हणजे फिश बरोबर पाहिजेच। निश्चितच पर्यटकांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत की फिश खायचं तर मालवणमध्ये यायचं आणि त्यामुळे मालवणी जेवणावर यथेच्छ ताव मारताना सध्या पर्यटक दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।